वेलकम टू माझा विद्यार्थी. डिअर स्टुडंट्स, आजपासून आपण जर्नल एंट्रीज बघणार आहोत 11th स्टँडर्डची. जर्नल एंट्रीज करण्यापूर्वी आपल्याला जी प्रोसिजर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती ती प्रोसिजर फॉलो करायला लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याला आधी आपण जे अकाउंटन्सीचे गोल्डन रूल्स आहेत ते एकदा बाय हार्ट करायचे आहेत. काय आहेत ते गोल्डन रूल्स? आपले गोल्डन रूल रिअल अकाउंट्स आहे, जो वस्तूंसाठी आहे. जर ट्रान्झॅक्शनमध्ये वस्तू असतील तर हा रूल आपण अप्लाय करणार. काय रूल आहे? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. नंतरचा आहे नॉमिनल अकाउंटचा रूल, ज्याच्यामध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कम असतात. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सपेन्सेस इन्कम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नॉमिनल अकाउंट रूल वापरायचा आहे. काय येतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि पर्सनल अकाउंट, जर पर्सनल, आर्टिफिशियल अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल असे अकाउंट्स ट्रान्झॅक्शनमध्ये असतील तर आपल्याला पर्सनलचा रूल वापरायचा आहे, जो की आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जर्नल एंट्रीज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना इथे एक सांगायचं आहे. परचेसेस अँड सेल्सच्या एंट्रीमध्ये विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ इथे होतो की जेव्हा परचेसेस आणि सेल्स गुड्सच्या बाबतीत होतात, विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. परचेसेस आणि सेल्स गुड्सच्या बाबतीत होतात तेव्हा आपण परचेसेस किंवा सेल्स अकाउंटच त्यांच्या जागी आपण लिहितो. परचेस गुड्स असेल तर परचेसेस अकाउंट लिहितो, सेल्स गुड्स असतील तर आपण सेल्स अकाउंट लिहितो. पण परचेसेस आणि सेल्स फर्निचरचं असेल किंवा मशिनरीचं असेल तर आपण फर्निचर अकाउंट किंवा मशिनरी अकाउंटच लिहिणार आहोत. तिथे आपण परचेसेस किंवा सेल्स अकाउंट लिहिणार नाही आहोत. म्हणजे परचेसेस आणि सेल्स अकाउंट कधी लिहिणार? जेव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्सचं परचेस आणि सेल लिहिलं असेल तेव्हा आपण परचेसेस आणि सेल्स अकाउंट लिहिणार. जर परचेसेस किंवा सेल्स फर्निचरचे किंवा मशिनरीचे असतील तर आपण तिथे फर्निचर आणि मशिनरीच लिहिणार आहोत. हे विद्यार्थ्यांनी इथे लक्षात ठेवायचे. चला आता मग सुरू करूया जर्नल एंट्रीज. परचेस गुड्स फॉर कॅश ₹10,000. परचेस गुड्स फॉर कॅश ₹10,000. इथे कॅश हे एक अकाउंट आहे आणि परचेसेस हे एक अकाउंट आहे. परचेसेस केलं आहे तुम्ही म्हणजेच काय? तुम्ही बिझनेसमन आहात. इथे विद्यार्थ्यांनी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की बिझनेसमनच्या दृष्टीने आपण सगळ्या एंट्रीज करतोय. यू आर इन द पोझिशन ऑफ अ बिझनेसमन. बिझनेसमध्ये तुम्ही गुड्स परचेस केलेत म्हटले की तुमचा एक्सपेंडिचर झालेला आहे. मग एक्सपेंडिचरसाठी आपण कोणता रूल वापरतो? एक्सपेंडिचरसाठी आपण नॉमिनलचा रूल वापरतो. काय आहे नॉमिनलचा रूल? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग परचेसेसचा रूल आपण काय वापरणार? परचेसेसला नॉमिनल अकाउंट म्हणणार आणि त्याचा डेबिट देणार. आणि कॅश हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा आपला रूल आहे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता परचेसेस केल्यानंतर आपल्याला कॅश मिळणार आहे का जाणार आहे? ऑब्व्हियसली आपली कॅश जाणार आहे. आपण बिझनेसमन दुकानदाराला कॅश देणार आहोत म्हणजेच काय? कॅश जाणार आहे. म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. इथे कॅश गेलेली आहे म्हणून आपण कॅशला क्रेडिट देणार आहोत. म्हणजे इथे अकाउंट कुठलं डेबिट होणार आहे? परचेसेस अकाउंट डेबिट होणार आहे आणि कॅशचं अकाउंट क्रेडिट होणार आहे. त्याची एंट्री आपण इथे केलेली आहे. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश. जर्नल एंट्रीचा हा फॉर्मॅट आहे. जर्नल एंट्रीजच्या या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आधी डेट, पर्टिक्युलर्स, LF म्हणजे लेजर फोलिओ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. तर आपली पहिली एंट्री अशी होणार आहे परचेसेस अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश. टू कॅश म्हणजेच आपण कॅशला क्रेडिट दिलेलं आहे 10,000 क्रेडिटच्या कॉलममध्ये. ठीक आहे. आणि खाली हे जे काय ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे त्याला आपण म्हणायचं आहे नॅरेशन. नॅरेशन म्हणजे कारण. ह्या एंट्रीचं इथे आपण कारण लिहायचं आहे. काय कारण लिहायचं आहे? बीइंग गुड्स परचेस्ड ऑन फॉर कॅश. ठीक आहे. आपण आता दुसरं ट्रान्झॅक्शन बघूया. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹20,000 फ्रॉम मिस्टर ए. आता इथे दोन अकाउंट्स आहेत. मिस्टर एचं एक अकाउंट आहे आणि परचेसेसचं एक अकाउंट आहे. आता परचेसेसचं अकाउंट हे एक्सपेंडिचरचं अकाउंट आहे म्हणजेच नॉमिनलमध्ये आपण क्लासिफाय करणार. आणि नॉमिनलचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून याला डेबिट द्यायचं आहे. आणि हा मिस्टर ए म्हणजे हा पर्सन आहे. पर्सनलचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता तुम्ही जेव्हा गुड्स परचेस करता तेव्हा तुम्हाला ते मिळणार आहेत का? तुम्ही ते देणार आहात दुसऱ्याला. तर जेव्हा तुम्ही गुड्स परचेस करता तेव्हा तुम्हाला गुड्स मिळणार आहेत, दुसरा कोणीतरी तुम्हाला देणार आहे. म्हणजे हा जो मिस्टर ए आहे याने आपल्याला गुड्स दिलेले आहेत. म्हणजे क्रेडिट द गिव्हर, हा क्रेडिट द गिव्हर आहे. मिस्टर एने आपल्याला
गुड्स दिलेले आहेत म्हणून याला क्रेडिट द्यायचे. म्हणजे याची एंट्री काय होणार आहे, परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर ए 20,000 20,000. डेबिटच्या कॉलममध्ये 20, क्रेडिटच्या कॉलममध्ये 20. इथे एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा कॅशची एंट्री असते परचेस कॅश, तेव्हा परचेस अकाउंट डेबिट टू कॅश येणार, कॅश बाहेर जाते म्हणून. आणि जर क्रेडिटची एंट्री असेल तर तिथे त्या क्रेडिटरचं नाव येतं. एंट्री सेम असते, फक्त क्रेडिटला त्या क्रेडिटरचं नाव येतं. ठीक आहे. तिसरी एंट्री बघूया आपण. तिसऱ्या एंट्रीमध्ये दिलं आहे परचेस मशिनरी फॉर कॅश ₹70,000. आता इथे एक वेगळा ट्विस्ट आहे. वरती आपण दोन्ही एंट्रीज बघितल्या गुड्सच्या परचेसेस रिलेटेड, म्हणून आपण इथे त्या परचेसेस अकाउंटला एक्सपेंडिचरमध्ये क्लासिफाय केलं. पण जेव्हा मशिनरी किंवा फर्निचर असं वेगवेगळे ॲसेट्स परचेस केलेले असतात तेव्हा इथे परचेसेसचं अकाउंट न ओपन करता त्या रिस्पेक्टिव्ह ॲसेटचं अकाउंट ओपन करायचे. म्हणजे इथे मशिनरी ही ॲसेट आहे. ॲसेट म्हणजे रिअल अकाउंटचा रूल आपण इथे लावणार आहोत. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता तुमची मशिनरी परचेस केली आहे, मग ती आली आहे का गेली आहे बिझनेसमध्ये, बिझनेसमध्ये मशिनरी आली आहे म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून याला डेबिट द्यायचं. आणि कॅश आपण कुठली मशिनरी घेतल्यावरती कॅश देणार आहोत, बाहेर जाणार आहे कॅश, म्हणजेच त्याचा रूल काय येईल, रिअलचा रूल येईल क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे याची एंट्री कशी येणार आहे, मशिनरी आपली आलेली आहे कॅशमध्ये म्हणून बिझनेसमध्ये म्हणून त्याला डेबिट द्यायचं आहे 7,000. आणि कॅश आपली बाहेर गेली आहे बिझनेसमधनं म्हणून त्याला टू कॅश 7,000 आणि रिझन लिहायचे बिईंग मशिनरी परचेस फॉर कॅश. आता चौथे एक्झाम्पल ट्रान्झॅक्शन घेऊया. परचेस मशिनरी ऑन क्रेडिट. इथे मशिनरी आपण कॅशवर घेतली होती, इथे आपण क्रेडिटवर घेतली. जेव्हा जेव्हा क्रेडिटवर घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये नाव दिलेलं असतं कुठल्या तरी व्यक्तीचं. इथे दिलं आहे का बघूया आपण. फॉर ₹8,000 फ्रॉम मिस्टर सी कडनं आपण मशिनरी परचेस केली आहे. आता इथे दोन कोणते अकाउंट्स आहेत, मशिनरी अकाउंट आहे आणि मिस्टर सीचं अकाउंट आहे. मशिनरी अकाउंट हे ॲसेट आहे जे रिअल आहे. रिअलचा आपला रूल वापरायचा आहे. डेबिट मशिनरी आलेली आहे म्हणून आपण त्याला डेबिट दिलेलं आहे. आणि हा क्रेडिटर मिस्टर सी जो आहे हा देणार आहे, ही इज द गिव्हर, राईट. आपला रूल काय पर्सनलचा, डेबिट द रिसिव्हर. हा रिसिव्हर आहे का, नाही. मग क्रेडिट द गिव्हर, हा गिव्हर आहे, हो. म्हणजे याला काय द्यायचं आहे, क्रेडिट द्यायचं आहे. म्हणजे याची एंट्री काय होणार आहे, मशिनरी अकाउंट डेबिट टू मिस्टर सी 8,000. जसं इथे आपण बघूया मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश. जर परचेसेस आपण कॅशमध्ये केलेत, मशिनरीचं परचेस कॅशमध्ये केलं असेल तर मशिनरी टू कॅश येतं आहे. आणि जर ते क्रेडिटवर केलं असेल तर क्रेडिटरचं नाव येणार आहे मिस्टर सी. क्रेडिटरला क्रेडिट द्यायचं टू मिस्टर सी. पाचवा ट्रान्झॅक्शन बघूया. सोल्ड गुड्स फॉर कॅश. आत्तापर्यंत आपण 4 उदाहरणं बघितली परचेसेसची, ज्याच्यामध्ये परचेसेस ऑफ गुड्स फॉर कॅश, परचेसेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट, परचेसेस ऑफ मशिनरी फॉर कॅश, परचेसेस ऑफ मशिनरी ऑन क्रेडिट, अशी 4 वेगवेगळी उदाहरणं बघितली. ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचे, परचेसेस ऑफ गुड्स असेल तर परचेसेस अकाउंट आपण ओपन करणार आणि परचेसेस ऑफ मशिनरी असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह ॲसेटचं अकाउंट आपण ओपन करणार. ठीक आहे. सेम इथे लॉजिकला आपल्याला वापरायचं आहे. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹5,000. कॅश हे रिअल अकाउंट आहे. रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता तुम्ही जेव्हा विकता, बिझनेसमॅन आहात तुम्ही, जेव्हा तुम्ही गुड्स विकता, सेल करता, तेव्हा कॅश येणार आहे का जाणार आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला कॅश मिळणार आहे. म्हणजेच डेबिट व्हॉट कम्स इन, बिझनेसमध्ये काय आलं आहे, बिझनेसमध्ये कॅश आली आहे म्हणून त्याला कॅशला डेबिट द्यायचं आहे. आणि सेल ऑफ गुड्स जेव्हा म्हणतो तेव्हा आपण सेल अकाउंट घेणार आहोत. आपल्याला हे इन्कम आहे, राईट. सेल हे इन्कम आहे म्हणजेच हे नॉमिनल अकाउंटमध्ये येणार. ठीक आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आपला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. आता हे इन्कम आहे का एक्सपेन्स आहे. जेव्हा तुम्ही गुड्स विकता तेव्हा तुमचं इन्कम होतं का एक्सपेंडिचर होतं, तेव्हा तुमचं इन्कम होतं, तुम्हाला पैसे मिळतात, बरोबर. म्हणून काय याला येणार आहे, क्रेडिट येणार आहे. इथे आपण नॉमिनलचा रूल वापरणार सेलला. याची 5वी एंट्री काय येणार आहे, 5व्या ट्रान्झॅक्शनची एंट्री, कॅश मिळाली तुम्हाला म्हणून त्याला डेबिट दिलं आहे. बिझनेसमध्ये कॅश आली आहे आणि सेल अकाउंट हे आपण नॉमिनलमध्ये क्रेडिट नॉमिनलचा रूल वापरला आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग डेबिट का नाही जाणार याला, कारण हा एक्सपेन्स नाही आहे, सेल हा काय आहे, इन्कम आहे, म्हणून याला आपण सेल दिला. क्रेडिट 5,000. रिझन आहे बिईंग गुड्स सोल्ड फॉर
कॅश. आता 6वं ट्रान्झॅक्शन बघूया. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. जेव्हा क्रेडिटवर दिलेलं असतं तेव्हा त्या पर्सनचं नाव येतं. कोणाला? टू मिस्टर अमोल फॉर ₹15,000. नाव सेल ऑफ गुड्स. सेल ऑफ गुड्स आहे म्हणजे इथे काय धरणार आहोत आपण? सेल अकाउंट धरणार आहोत. सेल अकाउंट आपण नॉमिनल अकाउंटमध्ये टाकणार कारण आपल्याला इन्कम झालेलं आहे, ह्याला क्रेडिट जाणार. आणि मिस्टर अमित हा पर्सनल अकाउंट आहे. पर्सनलचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर. ह्याला रिसीव्ह झाला आहे का? गिवर आहे. हा रिसिव्हर आहे का गिवर आहे मिस्टर अमित? ह्याला आपण गुड्स विकलेत म्हणजे त्याला मिळालेत, बरोबर. म्हणजे ही इज द रिसिव्हर म्हणजे त्याला डेबिट देणार आपण. डेबिट द रिसिव्हर. मग याची एंट्री होणार आहे 6व्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपली. मिस्टर अमित अकाउंट डेबिट. मिस्टर अमित अकाउंट डेबिट 15,000 टू सेल्स अकाउंट 15,000. नॅरेशन म्हणजे कारण काय लिहायचं आहे? बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. नाव 7th ट्रान्झॅक्शन सोल्ड फर्निचर. आता वरती आपले गुड्स होते म्हणून आपण सेल दिला. गुड्स दोन्हीकडे गुड्स होते म्हणून आपण सेल्स अकाउंट ओपन केला. पण जेव्हा फर्निचर किंवा मशिनरी असते तेव्हा फर्निचर किंवा मशिनरीचंच अकाउंट घ्यायचं आहे. सोल्ड फर्निचर फॉर ₹3,000. कॅश आहे. कॅश रिअल आहे आपल्याला माहिती आहे. आता सेल केल्यावरती कॅश येणार आहे म्हणून त्याला डेबिट जाणार. आणि फर्निचर ॲसेट आहे त्याला रूल लागणार रिअलचा. रिअलचा रूल काय? डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट. फर्निचर बिझनेसमधनं बाहेर गेलेलं आहे म्हणजेच क्रेडिट वॉट सेल हे सेल फर्निचर बिझनेसमधनं बाहेर गेलेलं आहे. डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट म्हणजे इथे काय येणार आहे? क्रेडिट. ठीक आहे. म्हणजे इथे अकाउंट इथे एंट्री काय येणार आहे? 7th एंट्री आपली अशी येणार आहे. कॅश अकाउंट डेबिट. बिझनेसमध्ये कॅश आली आहे म्हणून डेबिट द्यायचं आहे कॅश अकाउंटला 3,000 आणि फर्निचर अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे टू फर्निचर 3,000 बीइंग फर्निचर सोल्ड फॉर कॅश. ठीक आहे. नेक्स्ट एंट्री आहे आपली फर्निचर सोल्ड फॉर 3,000 फर्निचर सोल्ड फर्निचर फॉर ₹3,000 सोल्ड फर्निचर ऑन क्रेडिट टू मिस्टर अमोल ₹13,000. इथे एंट्री येणार आहे क्रेडिट. फर्निचर क्रेडिटवरती घेतलेलं आहे. फर्निचर हे काय आहे? ॲसेट आहे. ॲसेट म्हणजे कुठला अकाउंट येणार आहे? रिअलचा. रिअलचा रूल काय लागणार आहे? डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट. फर्निचर बिझनेसमधनं गेलेलं आहे म्हणून याला काय येणार आहे? क्रेडिट. आणि इथे कोणाला दिलं आहे? क्रेडिटवर दिलं आहे म्हणजे इथे पर्सनचं नाव आलं आहे मिस्टर अमोल. आता याला रिसीव्ह झाली आहे का त्याने? ही इज द रिसिव्हर ऑर गिवर? ही इज द रिसिव्हर. सो ह्याचं अकाउंट डेबिट द रिसिव्हर. मिस्टर अमोलला डेबिट द्यायचं आहे आणि फर्निचरला क्रेडिट द्यायचं आहे. सो ह्याची एंट्री होणार आहे मिस्टर अमोल अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. अमाऊंट आहे 13,000 आणि बीइंग फर्निचर सोल्ड ऑन क्रेडिट. सो इथे आपण फक्त परचेसेस आणि सेल्सच्या एंट्री बघितल्या. इथे सगळ्या आपण परचेसेस आणि सेल्सच्या एंट्री बघितल्या. परचेस्ड ऑन कॅश, परचेस्ड ऑन क्रेडिट बेसिस, परचेस्ड ऑन मशिनरी परचेस केल्यावर काय करायचं आहे तर आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया. गुड्सचे परचेस आणि सेल असतील, गुड्सचे परचेसेस आणि सेल्स असतील तेव्हा परचेसेस आणि सेल्स अकाउंटच ओपन करायचे. पण जेव्हा मशिनरी फर्निचर असेल तेव्हा मशिनरी किंवा फर्निचरचंच अकाउंट ओपन करायचे जे आपण इथे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे. परचेसेस आणि सेल्स गुड्सचे असतील तर परचेसेस आणि सेल्स अकाउंट येतील आणि जर परचेसेस आणि सेल्स मशिनरी किंवा फर्निचरचे असतील तर मशिनरी फर्निचरचे अकाउंट ओपन करायचे. सो दिस इज ऑल अबाउट journal entries of purchases and sales. In the next video we'll see the combined entries.